आवाज महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण चर्चा करतो एकूण नारायण राणेंचा पराभव वांद्र्यामधला आणि एकूण त्याचे काय परिणाम होतील, मुळामध्ये हा पराभव का झाला, शिवसेनेनं एवढं घवघवीत यश कसं मिळवलं, या सगळ्या संदर्भामध्ये आपण चर्चा करत आहोत। आणि आपल्यासोबत नामवंत पाहुण्यात हेमंत देसाईंकडे मी असं उल्लेख केला होता की ब्रेकनंतर मला जायचं आहे। हेमंत देसाई, ही सगळी जी चर्चा सुरू आहे, मला एक सांगा, मुळामध्ये नारायण राणे चारी मुंड्याचीत होतील असं वाटलं होतं का? आणि समजा हा जो काही पराभव आहे, तो पराभव किंवा याच्यामध्ये मताधिक्य शिवसेनेला एवढं मिळेल असं खरं म्हणजे वाटलं नव्हतं, प्रत्यक्षात हे घडलेलं आहे। तुम्ही कसं बघता? MIM निष्प्रभ ठरलेली आहे, काय म्हणणं आहे तुमचं, काय विश्लेषण आहे? माझी पहिली प्रतिक्रिया अशी की एक्झिट पोलचा जो अंदाज आहे ते यावेळी संपूर्णपणे कोसळलेले आहे। त्याचबरोबर बहुसंख्य पत्रकारांनी जे अंदाज व्यक्त केलेले होते आणि काही जण जवळजवळ नारायण राणे यांचे चेले असल्यासारखे वागत होते, त्यांचे संपूर्ण अंदाज कोलमडलेले आहेत। तर त्यांनी आता आपण ज्या प्रकारे रिपोर्टिंग करतो किंवा ज्या प्रकारे अंदाज व्यक्त करतो, ज्याप्रमाणे बाकीचं आपली हे करतो, त्यासंबंधी आपलंच काहीतरी एक थोडासा पुन्हा आपल्या कार्यपद्धतीचा एक पुन्हा त्याने एक ताळेबंद मांडला पाहिजे आणि आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असं माझी पहिली प्रतिक्रिया। दुसरी प्रतिक्रिया म्हणजे नारायण राणे यांचा पराभव होणार हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट होतं। मी स्वतः काही जणांशी पैज मारलेली आहे, मी पैज जिंकलेलो आहे, पण इथे मी पहिल्यांदा अरविंद भोसलेंचं अभिनंदन करेन। एक तर असं आहे की आता देशातलं आणि महाराष्ट्रातलं वातावरण हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाजूचं नाहीये। हा तासगावचा निकाल वेगळा, तो बाजूला आपण सोडून दे। दुसरी गोष्ट म्हणजे एक जे सगळे लोक सांगत होते की मोदी सरकारच्या बद्दलच्या विरोधी संपूर्ण आता लाट निर्माण झालेली आहे, तशी लाट निर्माण झालेली नाही, अशा संबंधी काही अभ्यासपूर्ण अहवाल आणि पाहणी अहवाल प्रसिद्ध झालेले आहे। तिसरी गोष्ट म्हणजे बाळा सावंत असतील किंवा आबा असतील, यांचं जे काम आहे ते काम आपण काय लक्षात घेत नाही की त्यांनी लोकांची कामं केलेली आहेत, त्यांचं काहीतरी गुडविल आहे, त्यांची प्रचार यंत्रणा आहे, त्यांची कार्यकर्ते आहेत, त्यांची माणसं आहेत, त्यांनी काही माणसं जपलेली आहेत, मतदारसंघ जपलेला आहे, आणि त्यांचं संपूर्ण काम बाजूला ठेवून आपण कोण नारायण राणे तिथे येणार आणि त्यांना निवडून देणार, एवढे लोक मूर्ख आहेत का? नारायण राणेंना कशासाठी तिकडे लोकांनी निवडून द्यायचं? एक तर नारायण राणे आणि त्यांचे मुलं यांचं ज्या प्रकारचं वर्तन होतं आणि आत्ता या निवडणुकीत निकाल झाल्यानंतर सुद्धा ज्या प्रकारे अत्यंत मुजोर पद्धतीची त्यांची भाषा होती की लोकांना विकास नको आहे, म्हणजे नारायण राणे हा एकमेव विकास पुरुष आहे? हा काय उन्मत्तपणा आहे? आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आता नारायण राणे यांचा पराभव झाला, याच्यामुळे केवळ शिवसैनिकांना आनंद झाला असं नाही, तर रस्त्यामध्ये मी ठिकठिकाणी फिरलो, सर्वसामान्य माणसाला आनंद झालेला आहे। आणि एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो की लंका दहन व्हावं, तशा प्रकारचा आनंद हा आहे। हा आनंद लोकांना का वाटतो आहे हे काँग्रेसनी लक्षात घेतलं पाहिजे, काँग्रेसने लक्षात घेतलं पाहिजे। हेमंत देसाई, तुमच्या शेजारी डॉक्टर राजू वाघमारे आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर वाघमारे। डॉक्टर राजू वाघमारे, आत्ता प्रकाश आकोलकर काय म्हणतात, हा एक मुद्दा आहे, आणि तुम्ही येण्यापूर्वी मगाशी अरविंद भोसलेंनी एक मुद्दा उपस्थित केला। अरविंद भोसले असं म्हणाले की हा काँग्रेस आरचा केलेला पराभव आहे। काँग्रेस आर म्हणजे राणे काँग्रेस असं ते म्हणाले की काँग्रेसमधल्याच लोकांनी राणेंचा पराभव केलेला आहे, जाणीवपूर्वक त्यांनी हा प्रयत्न केला, असं अरविंद भोसले म्हणाले। असं घडलं का? हा पहिला मुद्दा आहे। आणि दुसरा मुद्दा, अकोलकर जे म्हणतात की सर्वसामान्य माणसाला खरंच आनंद व्हावा, हेमंत देसाई असं म्हणतात की खरोखरच आनंद व्हावा एकूण सर्वसामान्य माणसाला, अशा प्रकारचं एकूण वर्तन आणि काही बाकी गोष्टी असतील, काय म्हणणं आहे तुमचं, कसं बघताय डॉक्टर राजू वाघमारे? सगळ्यात प्रथम संजयजी, मी तुमची माफी मागतो, कारण मी TV9 वर दुसऱ्या चॅनलवर होतो आणि यायला मला उशीर झाला। आता पहिला मुद्दा जो आहे हेमंत देसाईंचा मी घेतो की देसाई साहेबांचा मला आदर आहे त्यांच्याबद्दल, पण देसाई साहेबांचं आत्तापर्यंत प्रत्येक TV चॅनल आणि प्रत्येक ह्याच्या पूर्वीच्या गोष्टी जर आपण बघितल्यात तर नारायण राणे बद्दलचा देसाईंचा जो राग आहे आणि जो एक प्रकारचा आकस आहे हा सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यामुळे देसाईंकडून मी ही अपेक्षा करणार नाही की ते राणे साहेबांबद्दल चांगलं बोलतील। राहिला प्रश्न दुसरा की नारायण राणे आज गेली 30 ते 35 वर्ष राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये एक नेता म्हणून वलयास त्यांचं उत्पन्न झालेलं आहे। पूर्ण महाराष्ट्रात त्यांना एक नेता म्हणून गणलं जातं।
त्याच्यामुळे देसाई सारखे लोक जर म्हणाले की बाबा नारायण राणे मेले, नारायण राणेंचा पराभव झाला म्हणजे लंका दहन झालं वगैरे, तर त्याच्यानी नारायण राणे संपणारा इतका छोटा नेता नारायण राणे नाही आहेत. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जे अरविंद भोसले म्हणाले, जे तुम्ही मला सांगितलं की काँग्रेसचा आरचा केलेला पराभव. आता कसं आहे की शिवसेनेला जिंकून आल्यानंतर वेगवेगळे अकलेचे तारे तोडण्याचे गुणधर्म किंवा त्यांनी जी भाषा वापरली, ज्या पद्धतीने त्यांनी स्वतःचा उत्मत शिवसैनिकांनी दाखवला, त्याच्यामुळे शिवसेनेकडून तुम्ही याच्यापेक्षा दुसरी अपेक्षा करू शकत नाही. आता काँग्रेस पक्षांनी आदेश दिल्यानंतर नारायण राणे एक ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याशी सल्ला मसलत केल्यानंतर माननीय अशोकरावजी चव्हाण प्रदेशाध्यक्ष आणि दिल्ली हायकमांड यांच्या संमतीने राणेंनी उमेदवारीचा फॉर्म भरला. राणेंच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे सगळे नेते सामील होते. अगदी पक्षाध्यक्षांपासून माजी मुख्यमंत्र्यांपासून आमदार, माजी खासदार, राज्यसभेचे खासदार, सगळे लोक त्याच्यामध्ये सामील होते. बघा, लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये जय पराजय असतो, पण बरं. एकदा किंवा दोनदा निवडणूक हरल्यामुळे बरं. राणे साहेबांसारख्या नेत्याचं राजकारण संपलंय किंवा त्यांनी आता निवडणुकीला उभे डॉक्टर राहून वाघमारे, तुमच्याकडे मी येतो. फक्त अरविंद भोसले काहीतरी हात वर करतात. एक सेकंद. डॉक्टर वाघमारे तुमच्याकडे. अज्ञान असण्याचा पूर्ण याचा पायंडा किंवा त्याचं प्रतीक आहे. डॉक्टर वाघमारे, मी तुमच्याकडे येतो. अरविंद भोसलेंना काहीतरी बोलायचं आहे. अरविंद भोसले, काय म्हणणं आहे? नारायण राणे आणि त्यांची ती दोन मुलं, हाच त्या तो फक्त त्यांचा एक काय राजकीय वारसा. मी आणि माझी दोन्ही मुलंच काय ते समाजाचं कल्याण करू शकतात, हा जो काय त्यांचा गोड गैरसमज होता, तो मागच्या वर्षभरामध्ये लोकांनी 3 वेळा खोटा पाडलाय. म्हणजे हा नारायण राणेंचा झालेला तिसरा पराभव आहे असं म्हटलं तर वावडं ठरू नये. कारण स्वतः नारायण राणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या मुलांचा जवळजवळ 5.5 लाखांच्या मताधिक्याने जेव्हा त्या लोकसभा मतदारसंघात पराभव झाला, तेव्हा ते म्हणाले हा पराभव माझा पराभव. कुडाळ मालवणच्या जनतेने 72,000 मतांच्या मताधिक्याने त्यांचा पराभव केला राणेंचा. ते म्हणाले हा माझा पराभव. आणि आता सुद्धा जो राणेंचा पराभव झाला, तिसरा पराभव आहे वर्षभरातला. माझी त्यापुढे जाऊन विनंती आहे, काँग्रेसचे प्रवक्ते जे आहेत, माझे मित्र डॉक्टर राजू वाघमारे, अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, परंतु आता राणे यांची जी प्रेस कॉन्फरन्सची तयारी चालू झालेली आहे, तो हम तो डुबेंगे सनम साथ में आपको भी लेटे, हा जो प्रकार लवकरच जाहीर होणार आहे. माझी विनंती वाघमारे साहेब, मला मुद्दा पूर्ण करू देत. कारण आता लवकरच ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इलेक्शनचा फॉर्म भरण्यासाठीच फक्त काँग्रेसचे ज्यांना समाजामध्ये स्थान आहे, मी पुन्हा एकदा सांगतो, मी काँग्रेसच्या सर्व नेत्याचे आरोप आम्ही नाही करणार, ज्यांना समाजामध्ये स्थान आहे अशी मंडळी फॉर्म भरतानाच फक्त तिथे होती. त्याच्यानंतरच्या संपूर्ण प्रचारामध्ये कृपाशंकर सिंह यांच्यासारखा भ्रष्टाचारावरती ज्यांचे आरोप झालेत, एसआयटीच्या माध्यमातून ज्यांच्यावरती चौकशी आहे, असा एक पडलेला कलिना विधानसभेचा उमेदवार हे आदरणीय कृपाशंकर सिंह यांनी त्यांना राणेंच्या सोबत प्रचारासाठी ठेवलं होतं. काय लोकांच्या समोर इमेज दिली असेल. आणि राहणाऱ्याला विषय असा की स्वतःला विकास पुरुष म्हणून संबोधित करणारे नारायण राणे त्यांनी चेंबूरच्या त्या सुभाषनगरच्या 58 म्हाडाच्या वसाहतीमधल्या लोकांचं डोक्यावरचं छप्पर रस्तं काढून घेतलंय. हाजी कासम लालबागच्या त्या रिडेव्हलपमेंटमध्ये लोकांना कसं त्यांनी देशोधडी लावलेलं आहे. ती लोकांना प्रचार करत होती वांद्र्याच्या त्या निवडणुकीमध्ये. आणि म्हणून मुद्दा मला त्या ठिकाणी पूर्ण करू देत की आर काँग्रेस म्हणजे राणे काँग्रेस हे त्या काही दिवसामध्ये निर्माण होते. त्या दृष्टीने राणेंची चाललेली तयारी, हे जे काही स्वाभिमानचे जे काही कार्यकर्ते आहेत आणि राणेंच्या सोबत जे फरफडत जाणारे जे काही राणे समर्थक आहेत, जे शिवसेनेमध्ये यायला इच्छुक आहेत, ते स्वतः आम्हाला सांगतायत. मी या ठिकाणी गौप्यस्फोट करू इच्छितोय, कृपया मला बोलायची संधी द्या. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, कारण मी गेली 10 वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तिथला संपर्क म्हणून काम करतोय, मी त्या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगतो की राणे समर्थक म्हणून जे त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत, जे साधारणतः 250 ते 300 लोक या ठिकाणी प्रचाराला आले होते, त्यांनी कालपासून त्यांना निर्णय माहिती होता काय लागणार आहे. त्यांनी आता तिथे ही कामाला सुरुवात केलेली आहे की कंटोली विधानसभेची निवडणूक जी राणेंनी आपल्या मुलासाठी सुरक्षित असणारी जागा जी सोडली होती विधानसभेसाठी, ती जागा आता नितेश राणे यांनी राजीनामा देऊन नारायण राणे यांना ती परत द्यावी आणि त्या ठिकाणी नारायण राणेंनी विधानसभेला उभं राहावं असा त्या ठिकाणी आता राणे समर्थक ठराव करणार आहेत. आणि बघूया
की विधानसभेसाठी त्यावेळेचे आमदार आता आहेत नितेश राणे हे आपल्या वडिलांसाठी त्या जागेवरती राजीनामा देऊन वडिलांचं पुनर्वसन त्या ठिकाणी करतायत का पुन्हा त्या विधानसभेच्या जागेसाठी ते हट्ट करतायत? अरविंद भोसले आणि म्हणूनच तुमचे कणकवली सगळे विधानसभेसाठी मुद्दे पोहोचले.